कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत देवी, सचिव विकास देशमुख, संघटक डॉक्टर अनिल पाटील, रायगड विभागामध्ये रयतेचं काम असल्या प्रमाणात करण्यासाठी जे कष्ट घेत आहे ते आमचे सरकारी महाराम पाटील यांनी संस्थेला एक प्रकारची शक्ती ते आमचे छापून मात्र माझ्या घरात आज इथल्या शाखेचे प्रमुख त्याशिवाय शिवजीराव पाटील अन्य सगळे सरकारी आणि उपस्थित बंधू एका चांगल्या कार्यक्रमाच्यासाठी आज आपण या ठिकाणी एक काळ असा होता की शिक्षण ज्ञान समाजाच्या शेवटच्या माणसाच्या कुटुंबात विद्यार्थ्यापर्यंत गेलं पाहिजे एक मिशन कर्मयोगाने घेतलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकांना प्रोत्साहित केलं, ही संस्था उभी केली आणि तुम्हा सगळ्यांना आनंद एका गोष्टीचा की लक्षावधी विद्यार्थी हे जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये शिक्षित होऊन अतिशय मोलाची कामगिरी करतायत. त्यांची तयारी ही कर्मयोगाच्या विचारातून आहे. या विचाराचा विस्तार होतो, पण हे काळ असा होता की हा विस्तार सातारा असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, अशा सगळ्याच भागात असतात. रायगड जिल्हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक जिल्हा, लोक कसं तरी आहेत, शेतीवर भरोसा आहे आणि या ठिकाणी या क्षेत्रात अधिक काम करायची आवश्यकता आहे याची नोंद कैलासवासी एन.डी. पाटील यांनी घेतली आणि अनेक सरकारी कार्यक्रम रायगड विभागामध्ये आज 37च्या आसपास शाखा उभारण्याच्या संस्था यशस्वी झाली. तिथं वसुलते हे एन.डी. पाटलांना द्यावे. त्यांच्या नेतृत्वाच्या काळात जी पाटील असतील आणि त्यांचे सहकारी असतील त्या प्रत्येकाने मेहनत केली आणि त्याचा परिणाम आज ठिकठिकाणी या शाखा झाली. आज आपण या ठिकाणी आहोत इंग्रजी माध्यमाची शाखा, ज्युनियर कॉलेज, विद्यालय अशा अनेक उत्सव शाखा आज या भागात उभ्या झाल्या आणि त्याच्यामध्ये आणण्याचं सूच तिथे शेवटचा कुटुंबाचा मुलगा हा आत्मविश्वासाला शिक्षित झाला. चित्र बदलते. एकेकाळी रायगड जिल्हा
हा शेती याच्यावर फारसा नाही. आता रायगडचा चेहरा बदलतो. आणखी वर्ष 1.5 वर्षामध्ये इथं आंतरराष्ट्रीय विमानतळी, एक आंतरराष्ट्रीय विमानतळाला तर हजारो उद्योगिकी शिस्त बदलते. आज तुमच्या आजूबाजूला अनेक कारखाने उभे राहिले आणि आणखी कारखाने येतील. हे सगळं क्षेत्र हा भाग बदलतोय याचं लक्षण. आणि हा बदल स्थानिक जनतेच्या कुटुंबाच्या मुलांच्या जीवनामध्ये दिसला नाही तर माझ्या वतीने या बदलाला काही अर्थ नाही. आणि हा बदल नवीन पिढी आत्मविश्वासाने उभी राहून हे जे बदल होत आहे त्याच्यामध्ये नेतृत्व करायला पुढे येते अशा गोष्टीची आवश्यकता आहे. आणि ते करायचं असेल तर त्यासाठी शिक्षण आणि आत्मविश्वासानं ज्ञान संपादन करण्याचा कर्मयोगाचा दृष्टिकोन हा अत्यंत मोलाचा आहे आणि ते काम याचे करी. मुलांनी आता सांगितलं की संस्थेनं आता काच टाकली, आता नव्या रस्त्यावर आपण जातो. आज सगळ्या जगामध्ये एकाच गोष्टीची चर्चा आहे ज्याचा उल्लेख जैनींनी आपल्या भारतात केला. कृत्रिम बुद्धिमत्ता. कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्र चमत्कार करणार आहे आणि त्या तंत्रापासून आमची मुलं मागे राहतात आहोत. मला आनंद एका गोष्टीचा आहे आणि वेळ शिक्षण संस्थेमध्ये आहे. आमच्या सगळ्या सहकार्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की हे जे बदल आज दुनियात होत आहे त्याची नोंद वेळ शिक्षण संस्थेनं वर्षापूर्वी घेतली आणि प्रत्येक शाखेमध्ये या संबंधीचा विचार हा कसा पोचवता येईल या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात केली. माझी खात्री आहे की थोड्या दिवसामध्ये बुद्धिमत्ता त्याचा स्वीकार केली. आत्मविश्वासाची पिढी या ठिकाणी उभी राहिल्यानंतर हा विमानतळ असेल, नवीन कारखानदारी असेल, जगाचे बदल असतील, त्या सगळ्यामध्ये रायगडवरला खेड्यापाड्याचा, शेतकऱ्याच्या, शेतमजुराच्या, कष्टकऱ्याच्या कुटुंबाची मुलं पुढे येत आहेत हे आपल्याला बघायला मिळेल. आणि त्या दृष्टीनं रेल शिक्षण संस्था योग्य पावलं टाकतात त्याचा मला आनंद आहे. मी काय अधिक बोलून वेळ घेत नाही. या सगळ्या कामाला आपल्याला प्रोत्साहन देतो. नवीन विमानतळ इथं होतं पण रायगडमध्ये ज्यांच्या जमिनी जात आहेत ते आमच्या सगळे सहकारी अस्वस्थ आहेत. एक 2 वर्ष आमच्या झालं. आज मला पाटील इथं आहेत, रामसाहेब ठाकूर इथं आहेत. मी आमच्या सरकारला सांगू इच्छितो की प्रमुख लोक याच्याचे पुढे आहेत त्या सगळ्यांना घेऊन आपण बसूया. ज्यांचं नुकसान होत आहे ते कसं भरून काढता येईल याचा विचार करूया. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये धोरणात्मक काय बदल करण्याची आवश्यकता आहे याचा विचार करूया. आणि मी तुम्हाला खात्री देतो की सरकार कोणाचे असो, की दिल्लीला असो
किंवा महाराष्ट्रात असो, या सगळ्या क्षेत्रात रायगडमध्ये ठाण्यामध्ये जे बदल होणार आहे त्याची नोंद घेऊन तिथला सामान्य माणूस हा त्याचा जबाबदार होईल याची काळजी घ्यायची आवश्यकता जी आहे ती आपण एकत्र बसून त्याची काळजी घेऊ आणि लोकांना न्याय देऊ एवढंच त्या ठिकाणी सांगतो. असं काय एक काळ असा होता तिच्या विकासाच्या कामाला लोकांनी काही वेळेस विरोधी केला. नवी मुंबई नाही, आणखीन काही गोष्टी नाही, संघर्ष नाही. मला असं काय की विकासी त्या काळामध्ये त्या शेतकऱ्यांच्या हिताची उपयोग करण्यासाठी रस्ते उचलले होते. मला आठवतं त्यांच्या गावी गोळीबार तर मुलं मृत्यूमुखी पडली त्याची चिंता न करता प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ होईल यासाठी जीवी आणि त्यांच्या सरकारांनी प्रयत्नाची करत असतात आणि त्याचा लाभ आज काही ना काहीतरी दिसतो. कारखाने आले, नवी मुंबईमध्ये राहते, इथे जमिनी घेतल्या, पण जीव फाशी आणि थोड्या लोकांच्या आग्रहामुळे सुदैवाने राज्याचं मुख्यमंत्री होतं. पण माझ्याकडे होतं आणि त्यावेळेला एक धोरणात्मक निर्णय आम्ही लोकांनी घेतला की नुकसान भरपाई देऊ, पण विकसित कार्यवाला शक्यतो जमीन तिथल्या शेतकऱ्यांना देऊ आणि त्या जमीन त्या ठिकाणी दिली आणि त्याचा परिणाम आज काही ना काहीतरी दिसतो. एवढं समाधान मानायचं नाही. हे जे शिक्षणामध्ये तंत्रज्ञानामध्ये जे बदल होत आहे आणि त्या बदलाची नोंद घेऊन रेल्वेनं पावलं टाकायची ठरवली. त्याचा लाभ तुमची माझी पिढी घेईल याचा आपण लक्ष केंद्रित करूया. शहरामधल्या लोकांचा संसार सुधारूया आणि ते करण्यासाठी अन्नाचा विचार हात खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना प्रेरणा देईल. त्या विचाराच्या पाठीशी तुम्ही मजबूतीने उभं राहू एवढीच खात्री या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.